तुकाराम ओंबळे, प्रभाकर आलाम, अशोक कामटे, पांडू आलाम, शशांक शिंदे, फिरोज खान पठाण, अंबादास पवार, शशांक मलकापुरे, अलका गावडे, अशोक अय्यर, विजय साळसकर, लखमेर सिंग सरदार, गेंदकुंवर फरदिया, आता काहींना प्रश्न पडेल की कोण आहेत ही माणसं? कुणाला ऐकल्यासारखी वाटतील तर कुणाला बघितल्यासारखी वाटतील. कुणी मोठ्या हुद्द्यावर होते तर कुणी नुकताच भरती झालेला. हां, पण सर्वांच्या नावापुढे एकच बिरुद, शहीद. कोणाच्या मुलीचं लग्न होतं, मंगळसूत्र घेतलेलं होतं, दाखवत होते. कोण मला मुलीचं बारशाला जायचंय, माझ्या पोराचा आजारी आहे, फॅमिली आजारी आहे, ही बोलणं गाडीत चाललं होतं आणि कंप्लीट 12 वाजता ती गाडी ब्लास्ट झाली. त्याच वेळेला ह्या ठिकाणी लपलेले 2 अतिरेकी ह्यांनी आमच्या गाडीवर अटॅक केला. जीभ सुद्धा तोडलेली माझ्या मिस्टरांची. खूपच धाडसी प्रवृत्ती होती त्यांच्यामध्ये. 6 गोळ्या त्यांना लागल्या आणि ते त्याच अवस्थेत त्याच्या अंगावर कोसळले. गाडीत पूर्ण लोक शहीद झालेले होते. पोलीस दलामध्ये भरती झाल्यावर आम्हा प्रत्येकाला ठाऊक असतं की निर्वाणीची वेळ येईल, तेव्हा घरच्यांच्याही आधी कर्तव्याची जाणीव होईल. त्यासाठी कसून प्रयत्न होतील. ते प्रयत्न अपुरे पडतील तेव्हा जीवाची पर्वा न करता आपण फक्त लढत राहू. मग एका अनिवार्य क्षणी घरची आठवण येईल. कदाचित खूप उशीर झाला असेल तेव्हा. आमच्यापैकी प्रत्येक जण शहीद झाला तेव्हा थोड्याफार फरकानं हे असंच झालं असेल. ग्राउंडवर गेल्यानंतर मला माहित झालं की बा यांचं म्हणजे शहीद झाले बा म्हणून. फोटो वगैरे पाहतात घरात, खूप त्यांना फेल वाटतो मुलांना. पण छोटे छोटे असतात, शाळेत जातात तर सगळ्याचे पप्पा दिसतात, तर ते विचारतात ना पप्पा कुठे आहेत म्हणून. आम्ही काय उत्तर द्यायचं त्याचं? इथून एवढा चेहरा आहे ना, एवढा चांगला होता, इकडे गोळ्या लागलेल्या होत्या. बाळाला ते रात्री काहीतरी झाले, चौकीवर जावा. मी पळत पळत गेलो तर बघतोय तर बारशाला येण्याच्या आधीच हा कांड झाल्यामुळे मुलगी ही वडिलाला बघितली नाही, वडील पण मुलीला बघितलेले नाही. नक्षलवाद, दहशतवाद, जातीय दंगली, कायदा आणि सुव्यवस्था राखताना, आपत्ती काळात मदतीसाठी धावताना, कायद्याचं राज्य प्रस्थापित करताना, तुमच्या सुरक्षित भविष्यासाठी आजपर्यंत 797 वीरांनी बलिदान दिलं. का सांगतोय मी हे सगळं तुम्हाला? आज इतक्या वर्षांनी आमची गोष्ट सांगायची संधी आम्हाला मिळाली, म्हणून म्हटलं बोलून घ्यावं. आमच्या या गोष्टीमुळे कुणाला प्रेरणा मिळेल, कुणाचा पोलिसांवरचा विश्वास दुणावेल, कुणाला ध्येयानं पेटलेली माणसं दिसतील, कुणाला आमचं शौर्य दिसेल तर कुणाला शत्रूचं क्रौर्य. हा, पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना नक्की दिसेल. ती गोष्ट म्हणजे समोर मृत्यू दिसत असताना त्याला धाडसानं सामोरं जाणारे 797 शूरवीर. आता राहता राहिला प्रश्न, हे सगळं सांगणारा नेमका मी कोण? तर नक्षलवाद्यांच्या क्रौर्याला सामोरा जाणारा प्रत्येक जवान मीच. दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला रोखताना होणारा शहीद मीच. जातीय दंगलींमध्ये ज्याच्यावर दगड फेकले जातात तो मीच. मिरवणुकींमध्ये अहोरात्र जागून बंदोबस्त करतो तोही मीच. गुंडांच्या बेछूट गोळीबाराला सामोरा जाणारा पण मीच. आजही चौकामध्ये आणि चौकीमध्ये सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी काम करणारा प्रत्येक पोलीस म्हणजे मीच. मी आहे महाराष्ट्र पोलीस दल.